नमस्कार, मी डॉक्टर नेहा डोणगावकर. इंस्टाग्रामवर खूप प्रश्न येतात आहे. त्या प्रश्नांची उत्तरं आपण बघूया आणि काही काही प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत की लोकांना हे समजायलाच पाहिजे. तर त्याच्यामधला एक प्रश्न विचारला गेला आहे. तो प्रश्न असा आहे की आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेत असताना इंग्लिश मेडिसिन बंद करावी लागतात का? तर आपण हा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते. आयुर्वेदाचा ट्रीटमेंट आणि मॉडर्न मेडिसिन हे कम्प्लीट वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. जेव्हा तुम्ही आयुर्वेदाचे औषध घेता तेव्हा तुमच्या शरीराची शुद्धी म्हणजे झाडून पुसून शरीर स्वच्छ करणं चाललेलं असतं, तुमच्या लँग्वेजमध्ये सांगायचं तर. आणि त्याच्यानंतर तुमचं डायजेशन खराब आहे, तुमचं लिव्हर फंक्शन नीट नाही आहे. कारण लिव्हर हा आपल्या शरीरातला खूप मोठा घटक असतो आणि त्याच्यात जर कमी जास्त होत असेल त्याच्या फंक्शनमध्ये तर त्याच्या स्किनवर खूप रिफ्लेक्शन फास्ट येतात. त्याच्यामुळे त्याच्यावर, डायजेशनवर आणि शरीरामध्ये जे टॉक्झिन्स तयार झालेले असतात ह्या गोष्टींवर आयुर्वेद खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आणि जेव्हा आयुर्वेद ह्याच्यावर काम करत असतो तर ते काम करत असताना तुमच्या शरीरातली सगळी घाण बाहेर निघून शरीर स्वच्छ करत असताना तुम्ही जर मॉडर्न मेडिसिन घेतली तर ती एकदम त्याच्या विरुद्ध काम करतात. आम्ही हे सगळं करून तुमची इम्युनिटी वाढवतोय, तुमचं शरीर चांगलं करतोय, जास्तीत जास्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय. हे करत असताना जर तुम्ही मॉडर्नचे मेडिसिन घेतले तर त्याच्यामध्ये मोस्टली काय असतं, त्याच्यात ट्रॉपिकल मेडिसिन असतात लावायला, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइंटमेंट आणि स्टिरॉइड असतात. कारण हे जे ऑटोइम्युन डिसीज आहेत हे याच्यासाठी मॉडर्न थेरपीमध्ये स्टिरॉइड शिवाय दुसरं काहीही नाही. मग ते मिथोट्रिक्झेट असो, पेटनिसॉल असो किंवा मग प्रेडनिसोलॉन असो, असे वेगवेगळे कॉर्टिकोस्टेरॉइड त्यात वापरले जातात. आणि इम्युनिटी सप्रेशन ज्याला आपण मिथोट्रिक्झेट म्हणतो, फोलिट्रेक्स, हे पण वापरलं जातं. तर मग एकीकडे आपण इम्युनिटी चांगली करायची आणि दुसरीकडे त्या इम्युनिटीला मारून टाकायचं, हाच शब्द वापरायला लागेल त्याला. मग जर अशा पद्धतीने केलं तर त्या रुग्णावर अतिशय वाईट परिणाम होतात. आणि मी ह्या प्रश्नाला खूप चांगलं का म्हटलं, कारण माझ्याकडे असे पेशंट आहेत की जे काय करतात, आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करतात आणि त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट बसलेली असते एकदम ठाम, की आयुर्वेद खूपच हळू काम करतं आणि याला खूप वेळ लागणार आहे. आणि त्याच्यामुळे घाबरून ते काय करतात की त्यांच्या पहिल्या डॉक्टरने, एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टने त्यांना जर कुठले मेडिसिन दिले असतील तर ते मेडिसिन ते त्याच्यासोबत घ्यायला सुरुवात करतात. आणि मग हे टोटल विरोधी मेडिसिन पोटात गेल्यामुळे त्यांचा आजार अजून वाढण्याची शक्यता असते आणि काही काही रुग्णांमध्ये हे दिसतं पण मग ते कधी कधी सांगत नाहीत की आम्ही दुसरीकडे मेडिसिन घेतली. मग जेव्हा खूप विचारलं जातं तेव्हा म्हणतात की हा मॅडम, आम्हाला खूप भीती वाटली, ह्याला वेळ लागतो म्हणून आम्ही ती घेतली, पण आता नाही घेणार. तर हे असं चुकूनही करू नये. कुठली तरी एक पॅथी जर घेतली तर त्याच पॅथीची मेडिसिन घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा आयुर्वेद तुम्हाला वारंवार सांगते की हे रूट कॉज पर्यंत आपण ट्रीटमेंट करतोय तर ती पॅथी केव्हाही बेस्ट आहे. कारण तुम्ही स्टिरॉइड घेतात. आता माझ्याकडे 100 पैकी 50 पेशंट असे आहेत की जे म्हणतात की आम्ही अमक्या अमक्या शहरामध्ये 3-4 डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत नावाजलेले, त्यांचे औषधं घेतले, 1 वर्ष इकडे, 2 वर्ष तिकडे, 3 वर्ष तिकडे, असं करून आता आम्हाला 4-5 वर्ष झाले. आमचे डाग जातात हो मॅडम, पण बंद केलं की परत येतात. आणि मग जर ते रिलॅप्स होत आहेत, सारखे परत परत येत आहेत, म्हणून जर तुम्ही आयुर्वेदाकडे आशेने बघताय, अशा वेळेस आयुर्वेद घेताना मग तुम्ही ती पॅथी अजिबात घ्यायला नको. कारण तुम्हाला एकदा तर हे माहीत झालेलं आहे की ह्या औषधांनी ते जातं पण परत येतं. तर मग आपल्याला जर कायमचं त्या आजारावर पडदा पाडायचा आहे, पडदा टाकायचा आहे, तर मग तुम्ही आयुर्वेद घेताना अजिबात दुसरे मेडिसिन घेऊ नका. आता दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे पुण्याहून वैष्णवीनी. तर तिने असं विचारलंय की व्हिटिलिगोची सुरुवात कशी ओळखावी. आता व्हिटिलिगोची सुरुवात ओळखणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं कारण काय आहे की व्हिटिलिगो झाल्यानंतर लोक खूप दुर्लक्ष करतात. तर काही रुग्णांमध्ये काय होतं की काही मुलं किंवा साधारण तरुण ते जर कुठे पडले, सायकलवरून पडले किंवा गाडीवरून पडले, त्यांना लागलं, मग ते लागल्यावर तिथे जो पांढरा डाग तयार होतो, तो पांढरा डाग जर असेल तर त्यांना असं वाटतं की हा डाग तर जाईल. मग काही रुग्ण असे आहेत की ज्यांना 4-4 वर्ष झाले तो पांढरा डाग तसाच आहे, तरी पण त्यांना वाटतं की एक ना एक दिवस त्याच्यावर स्किन येईल. मग जेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये दुसरीकडे पांढरे डाग यायला लागतात तेव्हा त्यांना वाटतं अरे हे तर पडलेलं नाहीये, मग इथे पण डाग येतात आहे.
तर असं विटिलिगोमध्ये होत असतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमच्या शरीरावर कुठेही पांढऱ्या कलरचे डाग दिसत असेल आणि तुम्हाला जर डॉक्टरनी सांगितले की तुम्हाला डेफिशियन्सी आहे कॅल्शियमची, व्हिटॅमिन डी ची, अजून कशाची, तर ही डेफिशियन्सी आहे, तुम्ही हे मेडिसिन घ्या आणि तुम्ही एखादा महिना घेऊनही तो डाग गेला नसेल तर तुम्ही नक्कीच ताबडतोब तज्ज्ञांना दाखवायला पाहिजे आणि त्याचं डायग्नोसिस करून घ्यायला पाहिजे. ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे जे डाग आहेत ते पसरायला आणि वाढायला सुरुवात होत नाही. त्याला तिथेच थांबवण्याची उपाययोजना आपल्याला करता येते. याच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न असतो पेशंटचा. पेशंट जेव्हा येतात तेव्हा त्यांना डाग यायला सुरुवात झालेली असते आणि त्यांचे डाग काही पेशंटमध्ये भराभर वाढलेले असतात. आता जर त्यांच्या शरीरावर 5-6 डाग आहेत तर त्यांना असं वाटतं की आता मी औषध चालू केलं. ते मला विचारतात की आता औषध चालू केलं की हे थांबतील ना? त्याचं उत्तर आहे लगेच थांबत नाही. कारण तुमच्या शरीरामध्ये ऍक्च्युअली मेलॅनिनचं सप्रेशन सुरू झालेलं आहे आणि ते हळूहळू यायला सुरू झालेलं आहे. तर ते एकाच महिन्यात येत नाही, ते 2-3 महिने घेतात आणि हळूहळू येतात. तर औषध खाल्ल्या लगेच त्याचे उपचार होत नसतात आणि आपण जसं म्हणतो की खाल्लं की लगेच गुण येत नसतो. तुम्हाला आयुर्वेद आधी शरीराची शुद्धी करून शरीराचे सगळ्या ऑर्गन्सचं फंक्शन नीट करते आणि मग त्याच्यावर काम सुरू होतं. हळूहळू ते मेलॅनिनचं सप्रेशन कमी होऊन ते डागाला परत रिपिगमेंटेशन व्हायला सुरुवात होते. तर ह्याच्यासाठी काही कालावधी जातो. त्याच्यामुळे जर डाग यायला लागले की ताबडतोब तुम्ही तज्ज्ञ गाठा आणि पांढरे डाग असेल तर तो आहे का व्हिटिलिगोचाच डाग हे तुम्ही लगेच डायग्नोस करून घ्या, हे सगळ्यात उत्तम. आता तिसरा एक प्रश्न विचारलेला आहे ज्योती म्हणून कुणी, तिने असं विचारलंय की सोरियासिस मध्ये नॉनव्हेज खाऊ शकतो का? त्याचं उत्तर आहे नाही. सोरियासिस मध्ये आधीच तुमच्या बॉडीमध्ये खूप इन्फ्लमेशन असतं. सोरियाटिक पेशंटमध्ये कोलेस्ट्रॉल पण वाढलेलं असतं. इन्फ्लमेशन असल्यामुळे त्यांना जॉईंट पेनचे पण आजार होऊ शकतात, ज्याला सोरियाटिक अर्थरायटिस म्हणतात. त्यांना हार्टचे पण प्रॉब्लेम होऊ शकतात, कारण सोरियासिसमध्ये व्हिटिलिगोपेक्षा इंटरनल कॉम्प्लिकेशन जास्त होतात. तर त्याच्यामुळे सोरियासिसमध्ये जर तुम्ही नॉनव्हेज खाल तर एकतर तुम्ही रेड मीट खाल्लं तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, इन्फ्लमेशन वाढू शकतं. परत तुम्ही कुठल्या प्रकारचं कसं नॉनव्हेज खाताय, त्याची क्वालिटी काय, हे कुणालाच माहिती नसतं जर बाहेर खात असतील तर. मग हे एवढे सगळे रिस्क घेऊन आपला सोरियासिस वाढवण्यापेक्षा सोरियासिसमध्ये नॉनव्हेज नाही खाल्लेलं बरं. जेव्हा तुमच्या बॉडीतलं इन्फ्लेमेशन कमी होतं, हळूहळू सोरियासिसचे पॅचेस जायला लागतात, बॉडी पूर्ण क्लीन होऊन सोरियासिस कमी व्हायला लागतो. त्याच्यानंतर मग खायचं का हा प्रश्न पेशंट विचारू शकतात. पण माझ्या मते तर सोरियासिसमध्ये 1-1.5 वर्ष नॉनव्हेज खायलाच नाही पाहिजे आणि पूर्ण बऱ्या झाल्यानंतरही त्याचं व्यवस्थित नियोजन करून कधीतरी 2-3 महिन्यातून एकदा नॉनव्हेज खाल्लं तर ते त्यांच्या सोरियासिस परत न येण्यासाठी फार चांगलं आहे. म्हणून सोरियासिसमध्ये नॉनव्हेज आणि डेअरी प्रॉडक्ट कम्प्लीट अवॉइड करावे. आता अजून खूप सारे प्रश्न आहेत. उरलेले प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये बघूया. थँक्यू.